श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना स्वामींची साथ भेटणं हे खरोखरच खूप मोठे भाग्य आहे. आणि ज्या भक्तांच्या आयुष्यात स्वामींचे चमत्कार होत असतात तो भक्त देखील तेवढाच भाग्यवंत असतो. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ त्या भक्ताला मिळालेली असते. आणि त्यामुळे स्वामींच्या एखाद्या भक्ताच्या आयुष्यात जेव्हा चमत्कार होतात तेव्हा ते सुंदर अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होतात भक्तांच्या स्वभाषेमध्ये. आणि त्यामुळे स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्वामींच्या प्रत्येक व्हिडिओ जो तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे. चला तर मग त्या दादांचा अनुभव ऐकूया दादांच्या शब्दामध्ये. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. बोला ना. बरं ताई, एवढी बऱ्याच दिवसापासून माझ्या मुखामध्ये म्हणजे दत्तांचं नाव तर कायम असेल. कारण मी 15 वर्ष नोकरी मुंबईला गेली. मुंबईला कंपनी बंद पडली. आता माझे जे आमचे बरेच दिवस झाले कंपनी बंद पडल्यानंतर गुरुवारचे उपवास मी बंद केले होते. पण आता झाले 1 महिना दत्तानीच परत मला उपवास चालू कर म्हणून एक दृष्टांत दिला. म्हणजे मी चालू केले 5 गुरुवार झाले आतापर्यंत. तुम्ही अनुभव सांगताय का दादा? सांगतोच मला तुला आता हे त्रास चालू आहे. तो त्रास त्यांनी स्वामी समर्थांनी स्टार्ट केला तर बरं. कारण माझ्या पाठीशी आता कोणी नाही, आई बी नाही, वडील बी नाही, त्यांनी मुलगी असून माझे वाया झालेले. अरे बाप. जे दारूच्या व्यसनात त्यांच्या बायका वेगवेगळ्या पद्धतीने वागायला जात. पण आता मला नाही झालाय. मी पंढरपूरची वारी जातो रोज. 24 वर्ष चालू आहे. तिथनं मी 2 टाइम अक्कलकोटला मी दर्शन पण घेतलेलं आहे. आणि 2 टाइम गाणगापूर पण झाले माझं. अरे वा. माझा दत्तांच्या वरती बऱ्याच वर्षापर्यंत वारकरी संप्रदाय जो आज बघितला गेला तर मी ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय वाचला तर वारकरी संप्रदाय दत्त अवतारातच निर्माण झालेला आहे. सांगता ऐकून घ्या थोडी. आज वारकरी म्हणतात की आम्ही वारकरी नाही, पण हे तुम्ही नाथपंथीच आहे. पण नऊ नारायण नाथपंथांचा मेन श्रेष्ठ कोण दत्तगुरु आहे. हो ना. मी थोडासा अनुभव घेतलेला आहे. म्हणजे माझ्याकडे सारामृत वगैरे काय नाही स्वामींची. आता जर मला योग मिळाला तर मी अक्कलकोटला येणारच आहे. मला पैशाची मला अडचण झालेली आहे. घरात माझी अडचण आहे. मला जशी व्यवस्था होईल तशी मी त्यांची करणार. मी दुसरं काही करत नाही. त्यांनी मला तारावं किंवा मारावं. मला कुठल्या धनाची संपत्तीची अपेक्षा करून दिल्या. मी अजून संन्यासी रूपात 24 वर्ष घडवलेलो. ना बायको माझ्या पदरात. बायको राग आणि भीक करून गेली. तिने मला जेलमध्ये टाकले. जेलातून दत्तानेच मला बाहेर काढलं. अरे बापरे. त्यांच्यावरती माझी श्रद्धा होती म्हणून त्यांनी जेलमध्ये मला काढले. 24 वर्ष झाली जेलातून बाहेर पडून. तरी पण मी त्यांच्यावर मी पूर्ण कंप्लीट शाकाहारी आहे. सर्व माझे होते मुंबईच्या दोस्तांमधनं माझी थोडी व्यसन होती ती संपूर्ण त्यांनीच मला मुंबईमध्ये दत्तगुरूंनी मला 2-3 ठिकाणी मला ऍक्सिडेंट माझा झाला होता. त्या गाड्या सुद्धा त्यांनी बंद पडलेले. अरे बापरे. नाही तसा अनुभव त्यांचा मला भरपूर आहे. तसा पण मला काय माझं शेतीकडे बघणं, घरात राहता करणं आणि दत्ताच्या ध्यानात बसवलं. मला त्यांनी उठवायला आलं. आता जवळजवळ 1 वर्ष झालं. 3:30 वाजल्यानं पुढे मला जाग ते 5 वाजेपर्यंत मी जागेत असतोय कम्प्लीट. पण माझं आता वय वाढत चाललेलं आहे.
60 कमी 70 ला तो वय माझं चालू आहे. मी खरं त्यांना शरण गेलेलं आहे. माझ्या हातून जप करायचं किंवा जप कसं करायचं माझं ते भागलेलं आहे. माझी ज्यावेळी उमेद होती त्यावेळेस मला जो दिलासा अनुभव तरी चांगलं करायचं. मला 2 व्यक्तींनी म्हटलं तुम्ही गुरु का केला नाही तर गुरु मला दत्तांचाच गुरु पाहिजे. मला असं तर गुरु सक्षम पाहिजे. कारण नाताने ज्ञानेश्वर मला निवृत्ती नाथांच्याकडे तशी पावर होती म्हणून त्यांनी दिलं. आणि निवृत्तीनाथाने गोरक्षनाथांनी दिलेलं आहे. तो नवनाथाचा सारामृत वाचला आणि हे केला नाथाचा पंथाचा. कारण त्यात माझी आता मी गुरुवाचा अंघोळ करतो, भस्म सभा करतो. काही लोक माझी टिंगलटवारी करतात. कुठला बुवा बाबा लोक बटा बोलू दे म्हणतो. त्याच्यावरती माझं काय ते मला उत्तर नाही माझं. कारण मी ज्या मार्गाने ज्या देवावर माझी भक्ती ज्यानं जन्म दिला माझं कर्म त्यानं ते लिहिले असेल तर मी दोषी असणार. मागच्या प्रारंभापासून मला काय भोग जन्माल्यापासून जास्त आपल्या मला खाल्लेले. हो ना. राजा मला जन्म नाही आताही त्यांच्याकडे मागणी आहे की मला आडवड करू नकोस मेलेच तर मला शक्तीने. हो ना. आईला मरण चांगल्या पद्धतीत झालं आणि तिची बी चांगली लागली. आईच जर म्हणायची बाबा तुझं गुरुवारचं काय घरात भाष्टा करा नको आणि करू नको म्हणून आणि करत नव्हते. तुझं तू दिवाबतीला माझ्याकडे तेल नाही आहे. एक व्यक्तीकडे मला मागणी केली 1 महिन्याच्या मागे देतो म्हटलं आणि त्याने मला दिलं नाही. मग तेव्हा तरी गुरुवारचं फक्त थोडंसं निरंजन भेटवतोय आणि अगरबत्ती लावतोय आणि जी काय मी डाळ भात करतो तेवढी त्यांना निवेद दाखवतोय. त्यांच्यावरती मी बरी बाजू करायला वाटलेलं आहे. काय चारायचं मारायचं मला मोठ्या करोडाच्या रुपयाची माझ्या अंगावरचं कर्ज आहे ते नील झालं पाहिजे आणि पहिली भक्ती करायला मला ताकद पाहिजे. आता माझ्या गुडघ्याचा प्रॉब्लेम चालू आहे. अगरबत्तीचा भस्मला लावून घ्यायला जरा साधारण गुडघ्याला डॉक्टर चालू आहे. त्यांनी त्याचं तळावं मारावं त्यांनी जमलं योग्य वेळाला तर मी आषाढी वारीच्या न जाता मी अक्कलकोटला जाणार आहे येणार आहे. अरे वा. स्वामींची इच्छा असेल तर होईल ना चमत्कार दादा. मग त्यांच्या गोळ्या चालू आहेत. अजून गेलो डॉक्टर 2 इंजेक्शन झालोय. गुडघ्याला त्रास आहे. 1 जनावर पुरता आहे. 3 जनावर होत्या तर ते 2 जनावर डॅमेज झाली माझी आणि त्यांच्या भरोश्यावरती माझी दिवाबत्ती चालत होती ते गुरुवारची. पण त्यांची जर सेवा करून घ्यायचं तर त्या गावात एवढे लोक नाकारतात त्या लोकांना नाकारणं पण आपण बंद व्हावं एवढंच माझी त्यांची आहे. मला कोणाची चर्चा करायची नाही. मस्करी करायचं कुठल्या बाईचा व्यभिचार बी करायचा नाही. कारण व्यभिचार हे मोठं पाप आहे. हो ना. तर व्यभिचार शब्दाचा अर्थ बऱ्याच लोकांना माहित आहे. व्यभिचार म्हणजे काय ते माहित नाही. पण मला वाचन करायला टाइम मिळेल. माझ्या हातांचं जेवण करून खायला जातं ते जेवण करण्या आणि त्यांच्या वाचन करण्यात मला टाइम मिळेल. माझ्याकडे ज्ञानेश्वरी आहे. माझा ग्रंथ आहे आणि नवनाथ आपल्या भागवतगीता पण आहे माझ्याकडे. आता मला फक्त गुरुचरित्र पुस्तक मला वाचन करायचा विचार चालू आहे माझा. पण दत्तांचे नवनाथाचे मला गुरु मिळेल तर बरोबर. मला 2 व्यक्तींनी मला सांगितलं तुम्ही गुरु दीक्षा घेता तर तुमचं चांगलं व्हायचं. पण मग गुरु दीक्षा कुठं मिळणार आणि कुणाकडे मिळणार कसं घेणार हा मला प्रश्न मोठा गंभीर होता. जे आर्थिक संकटामध्ये आहे मी आर्थिक संकटात निवारण करणं त्यांच्या कामाचे. हो ना. जो मी प्लॅन वाटलं त्या प्लॅनला त्यांनी पाठिंबा द्यावा. पुन्हा आडवं आले होते नाही. उर्वरित आयुष्य ते माझ्या पाठीशी आहे. खंबीर मी ओळखतो. मी कुठला काय असेल तर अगोदर मला साधारण दुकान स्वप्नामध्ये देतात तिकडे उठवतो होतं त्यांनी देतात त्यांनी दुकान मला. पण ते दुकानचं मी कुणाचं अवघडपणे सांगत नाही. कारण का तो काय ते बंडल मारतो म्हणून सांगतात लोक चर्चा करतात. तसं कोणी म्हणत नाही दादा. स्वामी सेवेत प्रत्येकाला नाही. आमच्या गावात आमच्या भागात आता मी बोलतो ना चंदगड तालुका आहे हो. ग्रामीण भाग आहे. इकडे ग्रामीण भागाला चष्टा दुसऱ्याची निंदा नालची संतांची निंदा नालची करणारे बरेच लोक आहेत. मला अनुभव आहे तिथं बऱ्याच लोकांचा.
हा. कारण का भस्म कपाळ आमच्याकडे काय म्हणतात ना, त्या फक्त वानगटी म्हणजे लिंगायत समाज वापरतोय हा. असं म्हणतात. पण माझ्या मते भस्म हा तिन्ही देवांना आहे, तिन्ही हो ना. कोणी वापरला तर चालतोय. तिन्ही देवांना आहे की भस्म. ब्रह्माला आहे, विष्णूला आहे आणि शंकरला पण आहे. हो ना. हो. तो अभ्यास कुणी अजून आमच्या गावातल्या कुणालाही माहित नाही. तो फक्त वारकरी झाले कपाळात काला बुका लावला म्हणजे मी मोठा श्रेष्ठ म्हणतात, पण ते नाही. हा, हा. बस मला बुका जरी लावला तरी चालतंय. हो ना. हो. अनुभव सगळे मला आहेत, पण माझी प्रगती का होईना ते दत्ताला त्यांच्यावर बरोबर झालेलं आहे. त्यांनी तारावं नाही तर मारावं, मला संकटातून माझी प्रकृती एवढी चांगली ठेवावी एवढी माझी त्यांच्या मध्ये. हो ना. हो ना. परत ठीक आहे ना. अनुभव काय झाला तर मी सांगतो तुम्हाला. बरं बरं सर. काय तुम्ही अक्कलकोटहून बोलता का? नाही मी सातारा जिल्ह्यातून. सातारा जिल्ह्यात का? हम्म. सातारा साईडचे लोक होते माझे, मुंबईला बरेच माळकरी होते. हा हा. त्यांच्याकडनं मी एक कोयनातंडामध्ये एक व्यक्ती माझ्या होतं, आम्हाला त्यांनी मला मुलापासून बरं सांभाळलं होतं. हा. पण ते माळकरी होते तर त्यांच्या घरी पुरणपोळीचं जेवण खायला त्यांच्या मुली मला आग्रह करत होत्या. कंपनी बंद पडल्यापासून आमची टाकाटूक झाली. हा, हा. हे मागील जन्माचं काय ते पुण्य होतं माझं ते. हा, हा. पण एवढंच मला एवढ्या संकटांना देवाने दत्ताने माझे आहे फोटो साधारण. काढणार आणि ना. म्हणजे माझी सुरुवात या मार्गात 2002 पासून कशी सुरुवात झाली सांगतो की. हा. मी गेलात माझ्यावर जी केस टाकली गेली फॅमिलीच्या माहेरच्या लोकांनी, हा. त्याच्यातून बाहेर पडायच्या अगोदर मी जेलमध्येच मी इथे आमचे पंत महाराज दत्तांचे अवतार होते पण हा. झाला. त्यांना मी काय म्हटलं, बाबा मला तुझ्या संकटात बंदीवासाला मोकळा केला तर मी पहिलं दर्शन तुझं. हा. मी सुटल्यानंतर त्यांच्या जत्रेला जाऊन पाया पडून सर्व करून त्यांचा आशीर्वाद मागून पूजाला जातो. हा. त्यांनी लगेच मला आदमापूरला बाळूमाला पाठवून दिले. 5 आंबोच्या तिकडे गेलो. अरे वा. लगेच माझा चुलता वारकरी असल्या माझ्यापेक्षा सिनियर वारकरी होता, तो वारल्याचा 1 वर्ष झालं. हा. त्यांनी म्हणजे चल पंढरपूरला पायीवारीला. मग पायीवारी 2 वर्ष मी गेलो नाही. हा. पायीवारी झाल्यानंतर मग परत अशी मग आमच्या ग्रुपमधून जायला आलो वारीला. हा. तिथनं मग माझं काय मनात आलं काय की मी सरळ गाडी सकाळची पहाटे धरली हा. आणि अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटला दर्शन वगैरे झालं. तिथं महाप्रसाद होता. महाप्रसाद उपवास करून मी आणि परत गावी आलो. हा. म्हणजे माझं भाग्य ते महाप्रसाद मिळायचं द्वारकेला. हो. असं सलग पाहिलं. आणि योगायोगाने एकदा तुम्ही स्वतः वैयक्तिक एकदा गाणगापूरला गेलो. पंढरपुरात ते गाणगापूर हा. त्याच्यात गेलो. आणि नंतर मग थोड्या दिवसानंतर हा. 2-3 वर्षानंतर मग आमच्या जो ग्रुप होता ना ते म्हणजे गाणगापूरला मुळे हा. हा. गाणगापूरला गेल्यानंतर मला त्रिवेणी संगमातलं बसमध्ये आहे माझ्याकडे. संगमातला बसमध्ये आहे माझ्याकडे. हा. ती पाण्याची बाटली आणली होती त्रिवेणी संगमाची घरात राहावी म्हणून. पण ती बाटली पण माझी इथली चोरीला गेली. चोरीला गेल्यानंतर मी परत मला गाणगापूरला जाता आलं नाही. पण योग कधी देतात काय करतात मला माहित नाही. हा. मला पूर्ण परिवार कुठेही आलो तर दत्ताचा जय गुरुदेव दत्त दिगंबराने या शब्द तोंडात असतात. हा. हा. अरे वा. मला बारीक रुद्राक्षाची माळ फक्त घडलेला आहे. विषय काही घरात जाणं नाही. कुठे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही कार्यक्रमात जेवण असेल तर मी पाऊल लावत नाही. हा. हा. तेवढेच मला त्यांनी बुद्धी दिली की मांसाहारीच्या ठिकाणी साधं जरी गेलं तिथं जायला त्यांनी परमिशन मला मनच करत नाही. ते मी सरळ पाय पडतो बाबा मला पोचलं. हा. हा. कारण का मी पापात होत नाही, तुम्ही पापात होते तिथून ते. हा. हा. मी तिथे येऊन जेवढे बसले वाढणारा बदल हात तिकडचं झालंय तर मी काय घालून मुखातून बाहेर पडलो. हो ना. पण वाढणाऱ्याला तर दोष आहे ते त्यांनी देतील ना. शुद्ध मन पाहिजे. वाढणाऱ्या माणसाचं शुद्ध मन, खाणाऱ्या माणसाचं शुद्ध मन पाहिजे. हो ना. हो ना. बरोबर. अहो तो ब्रह्मांड नायक म्हणजे ज्याने उत्पत्ती जगाची केली तर त्याच्या समोर मांसाहार वगैरे काय चालत नाही. माझ्या घरात मांसाहार 600 हे होते त्यावेळी. आता बंद केलं मी एकटा भरल्यापासून. आई वडिलांनी खायची इच्छा मी बंद केली होती. मी तुला सांगेल आई वडिलांना तुम्ही करू का माझी डाळ भात माझी बाजूला कोण ठेवा. पण सुन्नींमध्ये माझ्या थोडे नखरे केलेलं. गाणं बोलून करायला लागली. एकादशी माझ्या एकादशीला मटण आण कुठे बांधले आणि असं करायला लागली. आईने बोलवली. त्याची एकादशी असेल तर आता कधी कधी माझ्या बुधवारची एकादशी ते गुरुवार उपवास होतोय ते पण 2 वार तसे झाले. एकादशी सोडून द्वादशीला संध्याकाळी उपवास होलेला आहे.
प्रत्येक व्हायची साबुदाण्याची खिचडी व्हायची, भात व्हायचा 125 ग्राम 125 ग्राम हो. त्याच्यावरती नाही. बापरे. तो भूक देणारा बी तोच आणि घेणारा बी तोच आहे. हो ना. हो. त्याच्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजे ह्या तिन्ही त्याला भूतलाचा तो नायक आहे. तो काय जगात करेल काय करेल सांगता येत नाही. हो ना. आम्ही तरी कोण आहे? हो ना. आम्ही बरोबर. झाडाचं पान आहे. हो ना. हो ना. आम्ही एक झाडाचं पान आहे, एक वृक्षाचं पान आहे. ते हल्लं वाऱ्यान करायचं संपलं. हो ना. त्याचं माणसाचं जेवण माणसाला प्रत्येकाने त्याला देव नाही असं नाही, मी देव आहे म्हणतो काय. हो ना. त्यात गुरुदत्त दिले माझ्या पाठीचे आहे तेवढं मला खात्रीच आहे. हा हा. आणि काय बुद्धी आणि माझा प्रश्न जे आहे अवघड की त्यांनी माझ्याने कवडी सेवा करून घ्यायची तेवढी त्यांच्याकडनं माझी परत नाही सकाळ संध्याकाळ. हा हा. माझी यथाशक्ती मोठ्यामुळे त्याला नाही माझी टाइम लागावं घरात. त्यांनाच काळजी असते हो दादा. नाही काही कसं आहे आता मी म्हणजे भावाने धाकटा माझ्यापेक्षा लहान 24 झाले एकदा घेतलं मला बाहेर टाकलं बायको वाढल्याने मी सेकंड मॅरेज केलं नाही मुद्दाम केली असती. बाई म्हणून असली तर पुरुष कसा जगतो पण बाई जगू बाई जगू शकते पण पुरुष जगू शकत नाही. आई होती आईच्या आधारावरती मी आतापर्यंत जनावरपाळी माणसं गुण सर्व तिकडे पण त्याच्यात मला काही इन्कम मिळालं नाही. कारण माणसाची मदतीतून इन्कम झालेलं उत्पन्नापेक्षा जनावर चांगली होती. जनावर 2 त्यांनी मध्ये विकल्या एक जनावर फक्त ठेवलेलं आहे काय. त्यांनी आता त्या मुख्य प्राण्यावरती त्यांची कृपा असावी. त्या जनावराला मला गोठा व्यवस्थित होईल असं एवढं मला हे पाहिजे. माझं घर कॉमन मध्ये असल्यामुळे मला कुठले हे करता येत नाही, जपला वगैरे बसता येत नाही. कारण माझी ज्या ठिकाणी प्रचंड बोलवलं जाणाऱ्या लोकांची वर्दळ आहे. सकाळी 3:30 वाजता उठल्यानंतर माझं जप व्हायचा. अरे वा. सरळ त्यांनी 3 3:15च्या दरम्यान मला जागीर करतात. अरे वा. छान आहे ना. छान आहे त्यांचं आहे. मी लघवीच्या निमित्तानं उठतोय. लघवी करून तिथे बाहेरच मी ब्रह्मांड नाही स्वामी समर्थ माझ्या मनात म्हणतोय आणि येऊन खाटावर बसतोय. तिथनं पण मग स्वयंपाकला जातोय मी त्या अगरबत्ती लावून. अरे वा. छान आहे ना. परत एकदा फोन करतो ठेवा. हो हो चालेल. शेअर करायचंय का दादा का नको? मला शेअर करायचं मला जमत ना मोबाईल मध्ये थोडं मी इंटरेस्ट घेत नाही. ऐका ना मी काय म्हणते आपण दोघे जे आता बोललो ते जसं ते अनुभव ऐकला माझा आणि नंबर घेतला तिथून तर असं दम देऊन ठेवलं मी तुमचा. कारण जरा आणि काय हे झालं ऐका ना मी काय बोलते आणि मला ते तारायचं मारायचं काम त्यांचं आहे. मी त्यांच्या बरोबर एक टाइम माझ्या घरातून पाणी निघतंय कशा जीवन ठेवले आईच्या पाठीमध्ये मला पण घेऊन जा मी त्याला विनंती करायला लागलोय. कारण माझे हाल होणार आहे आईनं मग ओळखले होती. माझे स्वतःचे कपडे धुणे जेवण करणे भांडी घासणे एवढं चालू आहे मध्ये डाळ भात करून खाणे. दत्तगुरु ऐकून घ्या ताई पुन्हा दोघे असून त्या पण त्या इकडे माझ्याकडे लक्ष घालणार नाही. बापरे. का मुलगीच असे ते आई वडिलांच्याकडे येऊन लक्ष घालायची आणि देवाने त्याच वेळेस मी मागणी केली होती की मला एखादी मुलगी दिली असती तरी चाललं असतं. पण देवाने माझा नेतीचा खेळ खेळला 2 मुलगी दिले पण त्या मुलांना त्यांच्या मामाच्याने वळण चांगलं लावलेलं नाही. त्यांना दारूचं व्यसन लावलेल्या मामाने. अरे बापरे. मामा दारू असल्यामुळे त्यांचं तेच वळण झालं लहानपणापासून. ते आता त्यांचं सुटत नाही. मी जरी ते मागणी दत्तांच्याकडे बाबा त्यांची दारू सुटावी म्हणून मागणी केली तर ती सोडत नाही. धाकट्या मुलाला पंढरपूरच्या बाजूला सांगोला म्हणून आहे ना सांगोल्याच्या बाजून 70 किलोमीटर अंतरावर दारूचं व्यसन मुक्ती केंद्र आहे. तिथं देवस्थान आहे मोठं. तिथं नेलं होतं. एकटाच मी त्याच्यावर गाडी नाही एसटी मध्ये नेलं तरी पण त्याला 4 दिवस घरात आईने काढा करून दिले तो खायचा दारू प्यायचा खाल्ला आणि परत बेळगावला गेला. बेळगावला मामांच्याकडे गेला तर आणि दोस्तांना दारू प्यायला झाला तर फुल प्यायला जाय. काय करायचं बाबू. वडील कुठल्या मार्गाने चालल्यात आणि आपण कुठल्या मार्गाने चाललो. तुम्हाला खाण्याची मी त्यांना बंदी करून होती. तुम्हाला मटण मच्छी खाऊ शकता अशी काय करू शकतो. माझ्या गुरुवारचं आणि शनिवारचं माझ्या गावात काय चालत नाही. म्हणजे शनिवारांचं देवस्थानचं आहे नरसिंहाचं आणि तिथे नरसिंहाचं देवस्थान मंदिर चांगलं असल्यामुळे तिथे दर 9 पूजेला आणि नरसिंह जयंतीचं चांगल्या पद्धतीने आम्ही करतोय.
तर त्यांना ते दत्तानीच त्यांना बुद्धी द्यावी की दारूच्या व्यसनातून मुक्त व्हावे. हो ना, हो ना. दुसरं काय नाही. मला आज करोडो रुपये जरी मिळाले तर ते मी वरती माझा जन्म मृत्यू झाल्यानंतर मी काही गुण जाऊ शकत नाही. हो ना, बरोबर. कारण त्यांचाच खेळ आहे तो. हो ना. आजपर्यंत कुठल्याच व्यक्ती संताशिवाय दुसरं काही कोणी कुठल्या वस्तीने वर्ग होऊ गेले नाहीत. हो ना. संतांनी आपलं नामस्मरण संगती मिळेल पण माणसाला ते कळायला पाहिजे. आपण पण नामस्मरण मुखात गुण जातात मृत्यूच्या जायला पाहिजे. हो ना, बरोबर आहे. पण माझा नीतीचा खेळ बोलले माझा 3 पातळ ओढून गेलेले आहेत. लहानपणापासून आतापर्यंत लई खेळ काढलेले आहेत. लई भरपूर म्हणजे अनावश्यक. बापरे. माझ्यावरती आता मध्ये करणीचा एक योग होता. काय सांगतो तुम्हाला थोडासा किस्सा तो. बरं. करणी करणाऱ्या व्यक्ती जी वस्तू करणीचं टोपलं बिलं ते होतं ते मला यांनी दत्ताने 3 ते 4च्या दरम्यान स्वप्नामध्ये दाखवून दिलं. अरे बापरे. दाखवून दिलं त्यांनी. उठलो लगेच बसलो आणि मग स्वयंपाक जी व्यक्ती घेऊन घरात सकाळी 6 वाजता त्यांनी शेताकडे जाणाऱ्या वाटेवर जाताना डाव्या वाटेत सोडलं आणि येताना उजव्या वाटेत असं ठिकाण होतं. पण ते मला कुठे दिसेना आजपर्यंत. पण ते माझ्यावर लागू झाले नाही. मला एक व्यक्तीने सांगितलं त्यांनी तेवढं केल्याने तुमच्याबरोबर लागत नाही. तुमच्या पाठीशी कोणती भक्कम आहे आम्ही त्यांचं नाव घेऊ शकत नाही म्हणजे. बरोबर. माझ्या दत्तगुरू माझ्या पाठीशी भक्कम आहे. हो ना, हो ना. आणि आता पण माझ्यावर गुडघ्याचा प्रॉब्लेम झाला गुरुवारी झाला तो. काय ते भांडण झालेलं आहे त्याच्यामुळे माझे पाऊल बंद करायचे चालू आहे ते धडपड करत. त्यांची कृपा असेल तर त्याच्यातनं मला सावरतील. हो हो हो. झाला काय सावरणार. ताई तुमच्याकडे पाऊस पडला काय? हो हो, पडला ना, रात्रीच पडला. आता आमच्याकडे 2 टाइम वाईटाचा पडलाय. पावसाचा यावर्षी दुष्काळाचा संबंध येतो. पावसाळ्यात शेतकऱ्यांची हालत बेकार आहे. हो ना, हो ना. नाही पडलाय आता पाऊस. आता होईल की इथून पुढे. आज थोडा आमच्याकडे पडला बऱ्यापैकी. पण ते आता ते उद्या वाऱ्यानं उडून गेले की उद्यापासून मारत होतं. नाही पडेल की आता पाऊस. नाही ते नॅनो चक्रीवादळ काय निघालं का ना त्याच्यापासून पाऊस पुढे ढकलत चाललेला आहे. दुसरं काय नाही. शेतकऱ्याची जनावर आणि शेतातल्या पिकावर शेतकरी जगतो. नोकर वर्ग पगार होते जगतो. पण शेतकरी या धरती मातेच्या याच्यावर आहे. हो ना, हो ना, बरोबर आहे. चालेल. मी शेअर करते तुम्ही बोललेलं दादा. चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. ठीक आहे. जय स्वामी.